आपण बघताय एबीपी माझा. दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ऐतिहासिक शिवस्मारकाचं भूमिपूजन अगदी काही क्षणांपूर्वी पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय. अगदी काही वेळापूर्वीची जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आले. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडले. योगेश माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आता योगेश, काय अपडेट्स मिळतात या भूमिपूजना संदर्भात? अश्विन, आपण पाहिलं की हॉवरक्राफ्टने सगळे जे महत्वाचे नेते होते ते जलपूजन आणि भूमिपूजनासाठी समुद्रामध्ये गेले होते. तो जो प्रवास होता त्या दरम्यानचा की तटावरून त्या खडकापर्यंत पोहोचण्यापर्यंत ज्या हॉवरक्राफ्टमध्ये जे पुजारी होते श्रीराम देवधर यांनी पूजा सांगितली आणि मोदींनी त्याप्रमाणे ती पूजा केली. आणि त्यानंतर बाहेर येऊन जे 36 जिल्ह्यामधून माती आणि पाणी घेऊन आले होते आपल्या शिवस्मारकासाठी ते समुद्रामध्ये अर्पण करण्यात आलं, ते त्या खडकाला अर्पण करण्यात आलं. त्या दरम्यानची ही दृश्य आहेत की ती पूजा सांगितली जात होती आणि मोदी त्याप्रमाणे ती पूजा करत होते. आणि त्यानंतर मोदींनी बाहेर येऊन सर्व जे जल आहे, जी माती आहे ती अर्पण केली समुद्राला. बर योगेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि ही या हॉवरक्राफ्टच्या आतली दृश्य आहेत जिकडे ही प्रत्यक्ष पूजा जी आहे ती करण्यात आली. श्रीराम देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा पार पडली. मंत्रोच्चार झाले आणि त्यावेळी फुलं देखील वाहण्यात आली. जलपूजन, मातीपूजन आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा आता बाहेर आलेले आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सकडे रवाना झाले. तत्पूर्वी काही वेळापूर्वीची हे दृश्य.